मर्ज अँड सेंटर. आज तुम्ही माझ्या थंबनेल मध्ये पाहिले असेल, आज आपण मर्ज अँड सेंटर शिकतो आहोत. मर्ज अँड सेंटर मध्ये दोन प्रकारचे मर्ज अँड सेंटर आहेत आणि सर्वात जास्त आपल्याला उपयोगी पडणारा कोणता मर्ज अँड सेंटर आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, काही शॉर्ट्स मी अपलोड केलेले आहेत. शॉर्ट्स मध्ये भरपूर शॉर्टकट कीज सांगितलेले आहेत. मर्ज अँड सेंटरची पण शॉर्टकट की मी सांगितलेली आहे. तर तुम्ही माझे शॉर्ट्स नक्की पहा. तुमच्या डेली लाईफ मध्ये, डेली ऑफिस यूज मध्ये या शॉर्टकट की यूज करा, जेणेकरून तुमचा स्पीड वाढेल. आता आपण मर्ज अँड सेंटर काय आहे आणि कोणत्या दोन मर्ज अँड सेंटर मध्ये मी बोलते आहे ते पाहूया. मी हा काही डेटा घेतलेला आहे. हे बघा, इथे प्रकाश जयकृष्ण रिटायरमेंट प्लॅनर आहे, फायनान्शियल 25-26. हे फुल दिसत नाही आपल्याला, तर मी काय करणार आहे, हा डेटा पूर्ण सिलेक्ट करते. ए पासून ते एफ पर्यंत हे कॉलम सिलेक्ट केलेले आहे. डायरेक्ट मी इथे मर्ज अँड सेंटर मध्ये गेलेले आहे. ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड डेटा सिलेक्ट केला, डायरेक्ट मर्ज अँड सेंटर मध्ये गेले. तर समजा माझ्या बॉसने मला सांगितलं, ठीक आहे इथे मर्ज अँड सेंटर हे बरोबर आहे, पण आता त्याला इथे डेट ऑफ बर्थ पाहिजे. एफ कॉलम मध्ये डेट ऑफ बर्थ लिहून पाहिजे. मी लिहिलं इथे डेट ऑफ बर्थ. काय झालं, त्याचं जो नाव लिहिलं होतं ते नाव गेलं. तर आपल्याला तसं नकोय. मर्ज अँड सेंटर ज्यावेळी आपण इथे काही डेटा ऍड करत जाऊ, ई कॉलम, एफ कॉलम, टी कॉलम, तर तो सुद्धा सेंटरला येईल. अशा प्रकारे आपण बघणार आहोत. तर हे बघा, मी आता हा मर्ज अँड सेंटर मी काढून टाकत आहे. याचा पण काढते. तर मर्ज अँड सेंटर कोणता वापरायचा, प्रोफेशनल मर्ज अँड सेंटर मी तुम्हाला सांगते. इथे डेटा सिलेक्ट केलेला आहे मी. नंबर मध्ये जाऊन मोर नंबर फॉर्मॅट मध्ये जाऊन अलाइनमेंट मध्ये जाऊन सेंटर अक्रॉस सिलेक्शन केलेलं आहे. ओके केलेलं आहे. सेम प्रोसिजर मी इथे करत आहे. ह्याला पण मोर फॉर्मॅट मध्ये अलाइनमेंट मध्ये जाऊन सेंटर क्रॉस सिलेक्शन मध्ये जाऊन ओके करत आहे. याने काय होतं, आता मला बॉसने जरा सांगितलं की डेट ऑफ बर्थ लिहायची, वरती हेडिंग मध्ये मला डेट ऑफ बर्थ पण पाहिजे त्याची जॉईन कर. तर बघा, डेट ऑफ बर्थ याच्यामध्ये हे प्रकाश जयकृष्ण रिटायरमेंट प्लॅन हा पण पूर्ण मर्ज अँड सेंटरला आलेला आहे आणि डेट ऑफ बर्थ पण मर्ज अँड सेंटरला गेले आहे. समजा मला त्यांनी सांगितलं नंबर्स लिहिले, बघा हे पण मिडलला आले. त्याचवेळी हा जो आपण लिहिला होता डेटा तो पण मिडलला गेला. मी आता हे नंबर्स काढते. हा बघा, हा पूर्ण सेंटरला आहे. डेट ऑफ बर्थ काढली, हा पण पूर्ण सेंटरला आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला कोणी सांगितलं की मर्ज अँड सेंटरचा यूज करायचा, तर सेंटर अक्रॉस सिलेक्शन हा तुम्ही मर्ज अँड सेंटर साठी वापरू शकता. अशाच माझ्या नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.